प्रत्येक माणूस हाय टेन्शन मध्ये, हाय टेन्शन. दोन पोरं एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे, दोन पोरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन आहे, दोन पखवादी एकत्र बसले तर एकमेकांना उठल्या, दोन कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं कुठार करत्या, दोन नोकरीवाले एकत्र बसले तर भागत नाही म्हणत्या, त्यांच्या बायका एकत्र बसल्या तर परवडत नाही म्हणत्या, दोन पुढारी एकत्र बसले तर ते टेन्शन मध्ये. 1.5 महिन्यावर गंमत आली, जावा कशात आपण फुटवून सरकार पडावं, हे गेलं ते गेलं, लोड मध्ये माणसं. पण प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये जावं पुढं प्रत्येक पटकन काहीतरी करत येईल, खराब होतो कार्यक्रमाचा, मजा राहत नाही त्याच्यात. ऐकणाऱ्याला लिंक लागली, मजा राहत नाही. चिंता करायची नाही, प्रत्येक माणूस लोड मध्ये. व्यापारी म्हणतो गिराईक नाही, शेतकरी म्हणतो पाणी नाही, तरुण पोर म्हणजे पाहून येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, नुसतं टेन्शन आहे. प्रत्येक माणूस लोड मध्ये, प्रत्येक माणूस सुनबाई बरोबर मी निघाली नाही, जी मिळाली नाही, जिला नाही ती म्हणते आणायची, आणि जिनं भावाची केली तिला गालय हाणता येईन, तोंडही हाणता येईन. तिला जर म्हणलं धाकट्याचं लगीन कसं की यंदा नको, पहिलीनं जेवढी जिरावली तर दुसरी कशी. प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. आणि प्रत्येक माणसाचं टेन्शन घालवायचं असेल तर आज कीर्तनच काळाची गरज आहे. आणि आज कीर्तनाला घेतला मग तुकोबरायांचं भक्ताची लक्षणं सांगणार आहे. पहिला मुद्दा संपला, दुसरा मुद्दा चिंता बिंता करायची नाही, तुम्ही बोलायचं मी बोलायचं, दोघांनी मिळून करायचे कीर्तन. आता पटापटा बोलत जायचं. कीर्तनाला आपल्या बोललं तरच कळत, बोललं तर चिंता बिंता अनकार करू नाही. काय करायचं, काय आणलंय आपण याचं आणि काय नाही असं, आणि ज्यांच्यासाठी कमावलं ते कुठं सुईचे. आपण बांध करून वाढवायची आणि त्यांना ठेप लावून ऐकायची. काय आपण बांध करून वाढवायची, आपण पाणी घालून दूध घ्यायचं त्याला पाणी टाकून प्यायचे. मग वासरू पेलेलं काय वाईट, काय उपयोग काय त्याचा. पटापटा बोला. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. घरात किती सोलर बसवा, शेवटच्या आंघोळ अंगणातच. घरात किती गॅसच्या टाक्या घ्या, शेवटच्या आंघोळ दगडाच्या चुलीवर. बंगला केवढाही बांधाल जळायला ग्रामपंचायतीच्या पत्र्यातच. आणि पैसे किती कमवा, कपडाला रुपयाच. कोणत्या श्रीमंत बंगल्यावर जाळलाय, एकच वाक्य. ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो खरा श्रीमंत बाबा. तो खरा पैशानं श्रीमंत असणारी माणसं बुद्धीनं भ्रष्ट असतात, म्हणून तर त्यांच्याकडे पैसा असतो. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, जी गालात असतात प्युअर गड्डा.